मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार DG9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. एक विशेष मुलाखत आज मी सादर करतोय तुमच्या पुढे. विशेष यासाठी की खास पब्लिक डिमांडवर या मुलाखतीचं प्रयोजन मी केलेलं आहे. पब्लिक डिमांड अर्थात आपले प्रेक्षक जे सातत्यानं मला हा एकच प्रश्न विचारत होते. म्हणजे विषय कुठलाही असो, अगदी राजकारणातला असो, समाजकारणातला असो, कोणताही व्हिडिओ जो मी सादर करतोय आणि त्याखाली येणाऱ्या 1000-1200 ज्या कमेंट्स असतात त्यातल्या किमान 4 ते 5 कमेंट ज्या असतात त्या एकच प्रश्न विचारत होत्या की दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या कथित गूढ मृत्यू प्रकरणी तुम्ही जो काही आवाज उठवला होता आणि त्यात विशेष करून ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्या मदतीनं आपण ते सगळं प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. तर असं झालं होतं की जनमानसात एक औत्सुक्य निर्माण झालं होतं की आता ह्या खटल्याचं नेमकं काय होणार. आणि त्याच वेळेला नेमकं असं झालं की कोणीच त्याबद्दल काही बोलायला अवेलेबल नाही आहे किंवा त्या सगळ्या एकंदर प्रकरणाबद्दल ज्या काही बातम्या येणं जे सुरू होतं म्हणजे वर्तमानपत्रात आमच्यासारख्या यूट्यूबर्सच्या माध्यमातून आणि इतरही म्हणजे इतर माध्यमांमधून ते सगळंच बंद झालं अचानक. त्यामुळे लोकांना प्रश्न पडला की चाललंय काय. तर हा प्रश्न जो आहे की नेमकं झालं काय, तर त्याला जोडून लोकांनी उपप्रश्न विचारले की जसं निलेश ओझा बोलत होते तसेच आमदार नितेश राणे बोलत होते, हे दोघेही काही कारणास्तव गप्प झालेत का, नेमकं काय झालं आहे पुढे. जे दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत हे प्रकरण ज्या पद्धतीनं गाजत होतं, इकडे मीडियामध्ये गाजत होतं किंवा प्रत्येक वर्तमानपत्रातली एखादा रकाना भरून तरी बातमी येत होती, आज ते सगळं बंद झालं आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणजे आपल्या प्रेक्षकांनी विचारलेले प्रश्न. तर या प्रश्नांची उत्तरं देणं किमान मला तरी बंधनकारक आहे. म्हणून त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी आज ॲडव्होकेट निलेश ओझांसोबत गप्पा मारायला आलो आहे. ओझा सर नमस्कार आणि तुमचं स्वागत आकार DG9वर. बऱ्याच दिवसांनी मला आज गाठता आलं आहे की हा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी मला तुम्हाला भेटायचं होतं, पण तुमची व्यस्तता, माझा वेळा जो काही टाईम टेबल आहे त्यात ते जमत नव्हतं. पण आज अखेर आपण भेटतोय आणि हा जो कळीचा मुद्दा आहे त्यावर आपल्याला बोलायचं आहे. तर सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन ही जी काही केस होती त्यावरती ज्या पद्धतीनं रान उठवलं गेलं होतं या लोकसभा निवडणुकांपूर्वीचे 1-1.5 महिने, म्हणजे मेमध्ये निवडणुका झाल्या, अगदी मार्चपर्यंत यावर बरीच चर्चा होत होती. पण नंतर अचानक हे सारं काही बंद झालं. त्यामागचं कारण काय. आता जेव्हा या प्रकरणात आम्ही आलो पहिल्यांदा, मला आठवते सप्टेंबर 2023. त्याच्या आधी माझा या प्रकरणाशी तेवढा म्हणजे असा प्रत्यक्ष संबंध नव्हता. आम्ही आमच्या दुसऱ्या पब्लिक इंटरेस्टच्या कामात होतो. परंतु आमचा जो इंडियन बार असोसिएशनचा ग्रुप आहे, आमचे जे ज्युनियर्स वकील आहेत, त्यांनी सगळ्यांनी रिक्वेस्ट केली की सर या प्रकरणात आपल्याला उतरायचं आहे, कारण अन्याय होतो. खूप दिवसापासून काही होतच नाही याच्यात, म्हणजे अन्याय तर भरपूर झालेला आहे. मग त्याच्यानंतर सगळे आमचे लाईक माइंडेड पीपलने मिळून सिटिझन्स कोर्ट ऑफ इंडिया याचं महाराष्ट्र सदन दिल्लीमध्ये जनता की महाअदालत त्याचं आयोजन केलं. त्यात सगळे विषय आले, ते सगळं अवेलेबल आहे यूट्यूब. त्यानंतर आम्ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केली मुंबई उच्च न्यायालयात. त्याच्यात अवेलेबल पुरावे आणि एक पुरावा आम्ही दिला, त्या विषयावर आजपर्यंत कोणी बोललं नव्हतं. आणि तो पुरावा आम्हाला एका मोठ्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने दिला आहे आणि त्या पुराव्याला कोणी नाकारलं पण नाही. उलट त्याला जे नाकारलं आहे आदित्य ठाकरेंनी ते खोटं ठरलं आहे. तो पुरावा होता की दिशा सालियांची ज्या दिवशी हत्या झाली, जिथे आरोप आहे की तिच्यावर गँगरेप झाला, त्यावेळेस आदित्य ठाकरे, डिनू मोर्या आणि सूरज पांचोली यांचं मोबाईल टॉवर लोकेशन त्या एरियात होतं आणि इतरही अनेक प्रूफ आहेत. तर तो विषय आम्ही पहिल्यांदा आणला आणि याबद्दल तो डिफेन्स घेतला होता आदित्य ठाकरे यांनी.
त्यांनी म्हटलं होतं की त्यावेळेस माझे आजोबा श्री पाटणकर हे वारले होते, मी तिकडे होतो, पण नंतर कळलं की ती तारीखच नव्हती, ती दुसरी तारीख होती. तर ते त्यांचा खोटेपणा सिद्ध झाला. तर एवढा सगळा स्ट्रॉंग पॉईंट होता. मग ते आमचं तो विषय आम्ही कोर्टात वगैरे चालू केला. त्याच्यानंतर प्रामुख्यानं 3, एक आकार DG9, एक सुशील कुलकर्णींचा ॲनालायझर आणि आपला एक फोगाट फिल्म्स, संदीप फोगाट, या 3, मग त्यांचं हिंदीमध्ये तुम्ही लोकांनी, यांनी सगळ्यात जास्त जनजागृती याच्यात केली. सगळ्या लोकांपर्यंत दोन्ही बाजूचे मुद्दे की हे आहे तर सरकारने स्पष्ट करावं. आणि याचंच जे माहोल तयार झाला, प्रेशर आलं, तर सरकारनं पहिले टाळमटाळ याच्यात केली होती की SITची घोषणा केली पण पुढे काही कारवाईच केली नाही. मग आपल्या PIL नंतर आणि याच्यानंतर मग शेवटी सरकारला SIT टीमची नावं द्यावे लागले. त्याच्यानंतर SIT कॉन्स्टिट्यूट झाली. म्हणजे हा एक फर्स्ट स्टेप झाली, माइलस्टोन. ते झाल्यानंतर आपले पूर्ण इंडियन बार असोसिएशनचे वकिलांची आणि ॲक्टिव्हिस्ट लोकांची SSR वॉरियर्स आमची टीम सगळी जाऊन ह्या SITच्या टीमला जाऊन भेटली. त्यातले काही ज्या गोष्टी आहेत त्याच्या आधारावर पूर्ण नवीन रिप्रेझेंटेशन देण्यात आलं. त्याच्यावर गृहमंत्रालयातर्फे, पोलीस कमिशनरतर्फे ऑर्डर होऊन ते मॅटर SITमध्ये ते मर्ज झालं. त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर एक घोषणा केली SITतर्फे, सगळ्या मेनस्ट्रीम मीडियाने दाखवली. आता आम्ही म्हणे सीन रिक्रिएट करणार आहोत. डिसेंबरच्या लास्ट वीकची घोषणा होती आणि सांगितलं होतं की 1 तारखेपर्यंत होऊन जाईल, 1 जानेवारी 2024. सगळे बिचारे न्यायप्रिय लोक आशा लावून बसले आणि ती 1 तारीख यायच्या आधी आणि त्या घोषणेच्या मधात काय यांचं सेटलमेंट म्हणा किंवा काय घडलं देव जाणे, त्या दिवसापासून काही पुढे घडलंच नाही. तर हा एक मुद्दा झाला. दुसरा म्हणजे एक मुद्दा जो तुमचा प्रश्न की म्हणजे हे त्याचे डेव्हलपमेंट सांगितले, प्रत्येक गोष्ट ऑन रेकॉर्ड आहे. दुसरा एक इम्पॉर्टंट विषय आहे की मग असं घडलं तर मग तुम्ही कोर्टात का नाही गेले? म्हणजे एक कॉमन मॅनचा प्रश्न आहे ना की तुमची PIL पेंडिंग आहे, मग तुम्ही कोर्टाला का नाही सांगितलं? ते कोर्टाच्या मुद्द्यावर येतो मी. त्याच्या आधी मला तुम्ही आता बोलता बोलता एक शब्द वापरला की काय सेटलमेंट झाली. बऱ्याच लोकांचा असा आरोप आहे की ॲडव्होकेट निलेश ओझा सेटल झाले की काय, कारण तुम्हाला 50 करोड रुपये 50 खोक्यांची ऑफर होती. नाही, 50ची नव्हती, हां, नंतर वाढून 200ची झाली होती. आणि हवेत नाही, हे कधी झालं? हां, पहिली 50ची ऑफर होती, त्याच्याबद्दल मी रीतसर कंप्लेंट दिली. त्याच्यानंतर दैनिक सामनाच्या संपादकचा एक ओळखीचा व्यक्ती या नावाने एक पर्सन आहे बाय नेम गोपाळ शेट्टे, SHETY शेट्टे, त्यांनी फोन केला आपले जे याचिका करते, तक्रार करते रशीद खान पठाण यांना. त्यांनी सांगितलं देखो इसमें अगर जमता है तो 200 करोड तक मिल सकता है. त्याच्या मग ते नंबर सहित सगळं लिहून पुन्हा कंप्लेंट दिली. त्याचा पण जो राष्ट्रपती कारणाचा केस नंबर वगैरे सगळं आमच्याकडे आहे. तर त्याच्यावर आता हा जो सगळा प्रकार आहे, हा प्रकार आता जनतेने प्रश्न कुणाला विचारायला पाहिजे? हे पोलीस कमिशनर, गृह मंत्रालय की सरकार आहे ना, की पोलीस करतंय का याच्यावर? इन्क्वायरी करा. आणि आतापर्यंत का नाही केली? तर आम्ही तर गेलोय स्वतः, आणि 1 वेळा नाही 10 वेळा गेलोय पोलिसांमध्ये. आणि आता आम्ही क्लिअर केलंय की हे ना इथलचे पोलीस करू शकणार आहेत आणि CBIची कामगिरी पण समाधानकारक नाही आहे. आता एक दुसऱ्या लेवलवर, आणि म्हणजे आता याला एक SIT कोणती बनवावी लागेल, ही अशी SIT चालणार नाही. एक कोर्ट मॉनिटर्ड SIT आणि त्याचं सगळं लाईव्ह टेलिकास्टवालीच पाहिजे, ट्रान्सपरन्सीवाली, तेव्हाच शक्य आहे. कारण याच्यामध्ये एवढे मोठे मोठे लोक गुंतलेले आहेत, म्हणजे कित्येकांचे नाव मी आता सांगू शकत नाही. मोठ्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या सोबत ज्या माझ्या बैठका झाल्या, मला माहीत आहेत फाईलमध्ये कोणते कागद कुठे आहेत. याच्यात खूप मोठे सेलिब्रिटी आणि त्याच्यासोबत
आता काही पोलीस अधिकारी यांचा पण खूप मोठा इन्व्हॉल्वमेंट आहे. कशामध्ये? खास करून त्या ड्रग्सच्या बिझनेसमध्ये. आणि हो, आपण तो मागे तो विषय केला होता हा की ज्या पद्धतीनं ती सुशांत सिंग राजपूतची जी प्रेयसी होती रिया चक्रवर्ती, तिचं ते एक प्रकरण आलं होतं. Correct. त्यात ते दीपिका पडुकोन वगैरे अशी काही नावं त्यात जोडली गेली. येस, त्यातून एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव समोर आलं होतं. तो IPS आहे ज्ञानेश्वर सिंग. त्याचा चार्ज काढला, त्याच्या अगेन्स्टमध्ये कंप्लेंट झाली, आपली पण कंप्लेंट होती. त्याच्यानंतर त्याच्या अगेन्स्टमध्ये रीट पण झाली, कोर्टाने ऑर्डर पण केली की काय आहे तुमचं डिटेल उत्तर द्या. त्याचा चार्ज काढला, त्याच्यावर म्हणजे खूप सिरियस ऑफेन्सेस 27 कोटी रुपये दीपिका पदुकोणकडून घेतले त्याच मॅटरमध्ये. आणि दुसरे म्हणजे सेलिब्रिटीकडून वेगळे पैसे घेतले. जवळपास 3000 कोटीचं ड्रग असं सांगितलं की मी तिथे हजर होतो, ते डिस्पोज ऑफ केलं. बट तो त्या दिवशी दिल्लीत होता आणि तो काश्मीरचं दाखवलं. ते पण एक त्या व्यक्तीने सगळे पुरावे आणले. म्हणजे याचा अर्थ ते ड्रग्स पुन्हा आतंकवाद्याला विकले काय? असे कित्येक त्याच्यावर सिरियस चार्जेस लागले आहेत. आणि असेच जे लोक आहेत की ज्यांना ह्या प्रकरणाचा छडा लागू द्यायचा नाही किंवा त्यांनी स्वतःचे सगळे घरं भरून घेतलेले आहेत, असेच लोक आहेत जे दलाल, म्हणजे ते नावाला कोणी मिनिस्टर असेल याच्यामध्ये, की नावाला कोणी पोलीस ऑफिसर असेल, कोणी NCBचा ऑफिसर, पण हे फक्त दलाल आहेत. तर ह्याच लोकांमुळे हा सगळा त्रास सुरू आहे. ही केस जी आहे ती जशी लटकत चालली आहे. म्हणजे आपण एक न्यायाची अपेक्षा करत होतो, न्यायालयाकडूनही करत होतो, आणि तपास अधिकारी, आपलं राज्य सरकार, त्यानंतर CBI, सामान्य माणूस, या सगळ्या या संस्था आहेत त्यांच्याकडे फार आदराने बघतो. आणि तो सर्वसामान्यांसाठी एक आधारही असतो की काही झालं तरी ह्या दरवाज्यावर गेल्यानंतर तुम्हाला न्याय मिळतो, अशी जी काही सर्वसामान्यांची धारणा आहे, त्या धारणेला कुठेतरी छेद जातोय असं वाटायला लागले. कारण कोर्टही एक संदेहास्पद वागतंय किंवा बायस वागतंय असंही चित्र निर्माण झालंय. तुमचं काय यावर मत आहे? निर्माण झालंय म्हणजे आमच्याकडे पुरावे, आम्ही रायटिंगमध्ये कंप्लेंट दिली आहे. आणि कुणाच्या अगेन्स्ट दिली आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चीफ जस्टिस देवेंद्र उपाध्याय यांच्या अगेन्स्ट. त्याचा रिझन सांगतो आणि मी जे सांगतो तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. सुशांत सिंग राजपूत दिशा साल्यांची आमची PIL आम्ही दाखल केली. दाखल केल्यावर आम्ही मेन्शन करायला गेलो, त्यांनी एक लांबची डेट देऊन टाकली. म्हणजे दुसरा जर एखादा कोणी समजा न्यायप्रिय जज असता, म्हटलं तर काय गँगरेपचे आरोप आहेत, मर्डर झाला आहे आणि हे 5 वर्षापासून काही करत नाही आहे, बोलवा सत्य बाहेर येऊ द्या ना. पहिली लांबची डेट दिली. ज्या दिवशी डेट दिली त्या दिवशी मॅटर बोर्डवर ठेवलं 50-60 नंबरवर जे काही आहे. आणि त्यांचा बोर्ड हा 15-20च्या वर जात नाही कधी. आणि त्याच्यात काय घडलं होतं, त्यात दुसरा गुन्हा घडला होता. आदित्य ठाकरे यांनी इंटरव्हेन्शन केलं. आदित्य ठाकरेंचं म्हणणं होतं की मला पण ऐकून घ्या, आणि तो मी नाहीच. मग त्यांनी जे ॲफिडेव्हिट दिलं ते ॲफिडेव्हिट खोटं होतं. म्हणून आदित्य ठाकरे आणि त्यांच्या वकिलावर कंटेम्प्ट आणि परजुरी खोटं ॲफिडेव्हिट दिलं म्हणून त्यांना कस्टडीत घेण्याचा आम्ही अर्ज लावला. तर हे न्यायालयाची फसवणूक झाली. आम्ही केसला पुरावे सगळे दिले ऑन रेकॉर्ड. तर ते ताबडतोब घ्यायला पाहिजे ना. हायकोर्टाची फसवणूक झाली तर ते मॅटरच घेतलं नाही. आणि तेव्हापासून आजपर्यंत नुसते अशाच तारखा देणं चालू आहे की मॅटर बोर्डवर घ्यायचं नाही किंवा घेतलं तर शेवटी ठेवायचं. म्हणून आम्ही यांचं डिटेल लिहिलं. आम्ही रायटिंगमध्ये कंप्लेंट दिली, राष्ट्रपतींपासून तर चीफ जस्टिस ऑफ इंडियापासून तो स्वतः त्यांनाच, देवेंद्र उपाध्याय यांना, की आमचे कोणतेही प्रकरण आम्हाला तुमच्या पुढे चालवायचे नाही आहे. का तर हे तुमचा कंडक्ट आहे. त्यांचा कंडक्ट काय आहे? जर एकनाथ शिंदे किंवा जो काही त्यांचं सरकार आहे, सरकार सध्याचं सरकार,
यांच्या अगेन्स्टमध्ये कोणीही तक्रार केली, कोणीही पिटिशन फाईल केली, इव्हन कोणी केली नाही, तरीही सो मोठो कॉग्निझन्स घ्यायचा, पिटिशन घ्यायची आणि सरकारला झापायचं आणि त्याची न्यूज. आणि मी तर म्हणतो जो चूक आहे त्याच्यावर कारवाई जरूर करा, नो प्रॉब्लेम, पण एवढं ऑब्व्हियस असं बायस नाही दिसलं पाहिजे ना. दुसरा, आता हे आदित्य ठाकरे आहे, उद्धव ठाकरे आहे, शरद पवारांनी खोटं शपथपत्र दिलं मुंबई उच्च न्यायालयात. नानासाहेब जाधव यांची पिटिशन आहे, त्या पिटिशनमध्ये यांनी कायद्याच्या बाहेर जाऊन एक ऑर्डर केली जस्टिस उपाध्यायांनी, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कंटेम्प्ट आणि परज्युरीची केस फाईल झाली शरद पवारांच्या अगेन्स्टमध्ये की त्यांच्यावर प्रॉसिक्युशन करा. आणि ही पहिली केस नाही आहे, याच्या आधी जगनमोहन दालमियाच्या केसमध्ये सुद्धा असंच खोटं शपथपत्र शरद पवारांनी दिलं होतं, म्हणून त्यांच्या अगेन्स्टमध्ये कॅलकटा हायकोर्टनं प्रॉसिक्युशन ऑर्डर केलं होतं. ते पण पुरावे इथं लावण्यात आले. ते मॅटर आजपर्यंत बोर्डवर घेतलं नाही आहे, त्याला पण आता 7-8 महिने झालेले आहेत. तर हे जे आहे तर यांचं जे बायसनेस आहे की कोणत्याही मॅटरमध्ये फक्त शिंदे साहेबांच्या सरकारांच्या अगेन्स्टमध्ये मॅटर बोर्डवर घ्या आणि त्यांचे जे दुसरे विरोधी पक्षाने त्यांचं नका घेऊ. तर हे चीफ जस्टिस जे आहेत ना, यांचं हे बायस जे दिसतंय त्याच्या अगेन्स्टमध्ये रीतसर लेखी तक्रार राष्ट्रपतीपासून सगळीकडे आम्ही दिलेली आहे. तर आता याच्यापेक्षा जास्त आता आपण म्हणजे काय करणार. याच्यात काय आहे की एक हल्ला बोल मूव्ही आला होता बघा, चित्रपट अजय देवगणचा. तर त्याच्यामध्ये मला वाटते जेसिका लाल केसच्या संदर्भात त्याला बेसवर बनवला होता. तर त्याच्यात काय झालं होतं की जेव्हा कोर्टाकडून पण अन्याय होतो किंवा कोर्टाकडून पण न्याय मिळत नाही, तेव्हा म्हणे चलो हम जाएंगे जनता की अदालत. मग ते नुक्कडवर एक असा हल्ला बोल हे माइम्स वगैरे ते असं अरेंज करतात. आणि ते जे घडलं होतं दिल्लीत की पहिले 10-15 मुली आल्या, त्यांनी कॅन्डल लावली, दुसऱ्या दिवशी 500 आल्या, मग 10,000 झाल्या. तर हे जे जनता जागृत झाल्यावर मग न्यायालयाला पण कळलं की ह्याच्यात नाही जमणार, आपल्याला याला कारवाई करावी लागेल. तर त्यांनी सुओ मोठो त्याच्यामध्ये कारवाई केली होती न्यायालयाने. तर असंच आता हे जनतेच्या दरबारातच ही लढाई अशी लढणं माझ्या मते हे जास्त सोयीस्कर राहील. जेवढे SSR वॉरियर्स आहेत, जेवढे जागरूक नागरिक आहेत, त्यांनी मी तर म्हणतो या आपल्या इंटरव्ह्यूचे एक क्लिप काढाव्या, आपल्या कव्हरिंग लेटरनं पत्र लिहावं, आणि आम्ही जर खोटे आहे तर आमच्यावर कारवाई करा, ते खोटे असतील तर त्यांच्यावर कारवाई करा. पण हे जे चालू आहे ना अन्याय म्हणजे काय होईल माहीत आहे का, की एक तर कोणी त्याच्यातला म्हातारा होऊन मरून जाईल, पण तोपर्यंत हे मॅटर येणार नाही. तर त्याला हे म्हणतात ना की शो मी द मॅन, आय विल शो यू द लॉ. म्हणजे मर्डर केला तर शिक्षा होती की नाही होते, तर आरोपी कोण आहे, त्याची पोझिशन कोण आहे याच्यावर ठरेल. असं काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी, भ्रष्ट न्यायाधीशांनी एक असा माहोल तयार केला आहे. तर त्याला ती जी परंपरा आहे ना ती तोडायची आहे आपल्याला, आणि ती तुटणार आहे. म्हणजे अब्राहम लिंकननी जे एक वाक्य बोलले होते, ते वाक्य सुप्रीम कोर्टने रणबीर सिंगच्या केसमध्ये कोट केलं आहे. यू कॅन नॉट फूल ऑल ऑफ द पीपल ऑल ऑफ द टाईम. तुम्ही प्रत्येकाला, जनतेला नेहमीच मूर्ख नहीं बनू शकत. म्हणजे 10 लोग एक आदमी को बेवकूफ़ बना सकते हैं, एक आदमी 10 लोगों को बेवकूफ़ बना सकता है, लेकिन आप उसी जनता को बार बार बेवकूफ़ नहीं बना सकते. हे सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं, स्ट्रिक्चर पास केले होते अगेन्स्ट पोलीस, की म्हणजे असंच जेव्हा मोठा आरोपी आहे, पोलिसांच्या अगेन्स्ट जे आरोपी पोलीस अधिकारी होते त्यांच्या अगेन्स्ट कारवाई सोडून तुम्ही असंच पंचतंत्रच्या तुम्ही स्टोरी देतात, हे असं घडलं, त्याने पिवळा शर्ट घातला ते, आणि मेन आरोपीवर कारवाई करत नाही आहेत. तर म्हणजे हे असं चालणार नाही. आणि एकदा जर तुम्ही जनतेचा विश्वास घालवला तुमच्या इन्स्टिट्यूशनवर, तर ते नंतर तो विश्वास पुन्हा प्राप्त करणं हे फार कठीण जाईल. तर आता थोडं जरा वेगळ्या तऱ्हेनं या सिस्टमला सुधारवण्याची गरज आहे असं मला वाटते. आणि माझा क्लिअर प्रश्न आहे की चीफ जस्टिस ऑफ इंडिया काय करत आहेत. त्यांचा मुलगा तर इथेच प्रॅक्टिस करतो ना, आणि ती ह्या हायकोर्टमधूनच गेलेली आहे. त्यांचा मुलगा आरोपी रिया चक्रवर्तीचा वकील होता. तर या मॅटरमध्ये त्यांनी ऑनेस्टली काय करायला पाहिजे की जेव्हा जस्टिस देवेंद्र उपाध्यायच्या अगेन्स्टमध्ये आमची कंप्लेंट जाते, त्यांनी ऑर्डरमध्ये लिहायला पाहिजे की या केसमध्ये माझा मुलगा आरोपीतर्फे असल्यामुळे सेकंड जे रूल आहे सुप्रीम कोर्टाचा
की सेकंड जो सिनियर मोस्ट जज आहेत संजीव खन्ना साहेब, त्यांच्या बेंचपुढे हे मॅटर ठेवा आणि त्यांनी निर्णय घ्यावा की जस्टिस उपाध्यायावर इन हाऊस प्रोसिजरनुसार कारवाई करायची की नाही करायची. असं काही दिसत नाही आहे, हे सगळं जनतेसमोर आहे. तर तुम्ही किती मूर्ख बनवणार लोकांना. आणि पण ठीक आहे, आज नहीं तो कल कार्रवाई होगी, कोई चुप बैठने वाला है नहीं. और उसको अगर 4 लाइन में रामधारी सिंह दिनकर यांची जी कविता आहे त्याच्यात जर कन्क्लूड करायचं असेल तर, समय एक सा रहता किसका सदा, निशित दिवा से घूमती सर्वत्र विपदा संपदा. रात और दिन निशित दिवा. जो है उत्सव मग्न आज, कल शोक से रोता वही, अनाथ कहलाता जो आज, नरनाथ कल होता वही. तर यांना जे वाटतं की हे जे न्यायप्रिय लोक आहेत, कॉमन मॅन आहे बिचारे, हे काय बोलतील, काय होणार आहे, हे अनाथ लोक, हे ह्या आमची सत्ता आणि वरती सेटलमेंट केलं, आमचं हे झालं, आमचं ते झालं. भ्रमात राहू नका. काहीच कायम नसते. आणि जेव्हा वेळ येतो तेव्हा जब ऊपर वाले की मार पडती तो फिर पता भी नहीं चलता कि क्या हाल हो गया. खरं आहे, ऊपरवाले के घर देर है मगर अंधेर नाही असंही म्हटलं जातं. पण कसं आहे की अन्याय सहन करणाराही तेवढाच अपराधी असतो जेवढा तो अन्याय करणारा अपराधी असतो. आपल्या देशातल्या नागरिकांना बहुधा या सगळ्या गोष्टींची सवय झालेली आहे आणि त्यातून कुठेतरी अशा एखाद्या घटनेवर आपण आवाज उठवला आणि त्याचा गवगवा झाला आणि तो अचानक शांत जेव्हा होतो तेव्हा लोकांचे खोचक प्रश्न यायला सुरुवात होतात. आणि त्या प्रश्नांवर आधारित ही जी मी मुलाखत आज घेतली त्यातून मला वाटतं बरेच प्रश्न म्हणजे तो एकच प्रश्न होता की दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतच्या त्या कथित आत्महत्या प्रकरणाचं पुढे काय झालं. तर त्याचं उत्तर तुम्हाला मला देण्यात यश मिळालं आहे असं वाटतंय. हे सगळं न्याय यंत्रणा, पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा या सगळ्यांच्या मध्ये जे काही भ्रष्टाचारी लोक आजही लपून बसलेले आहेत त्यांच्याकडून या गोष्टी दाबल्या जातात, वेळोवेळी दाबल्या जातात आणि खरा आरोपी हा गजाआड जाण्यापासून नेहमीच वाचत आला आहे. पण म्हणतात ना की ते बकरे की माँ कब तक खैर मनाएगी, तशी परिस्थिती आहे. पाहूया, आपल्याला या भारतीय न्याय संस्थेवर, न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवूनच चालावं लागेल, कारण आपण या संविधानावर विश्वास ठेवलेला आहे. भारताच्या सुजाण नागरिक असण्याचं जे काही आपलं कर्तव्य आहे ते आपण आजवर पार पाडत आलेलो आहोत आणि यापुढेही ते पार पाडतच जाणार आहोत. पण ज्या शंका मनात येतात त्याचं कुठेतरी निराकरण व्हावं म्हणून हा पॉडकास्ट मी केला. असे अनेक विषय आहेत की ज्यांच्यावर प्रकाश टाकला पाहिजे. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या या यंत्रणेने, जी सिस्टीम आहे, जी सिस्टीम ही सगळे हे समाज चालवत आहे तिला कुठेतरी कीड लागलेली आहे. आपण सिनेमात पाहत आलो आहे पण हे नुसतं सिनेमात दाखवलं जात नाही तर प्रत्यक्षातही घडतं आहे. पुढच्या काही पॉडकास्टमध्ये तुम्हाला तेही पाहायला मिळेल, तेही ऐकायला मिळेल. आशा करतो की आमच्या ह्या ज्या गप्पा टप्पा ज्या होत्या किंवा एक सिरियस नोटवर आम्ही जी काही चर्चा केली ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुमच्या मुळात म्हणजे तुमच्या प्रश्नांचं निराकरण झालं असेल. तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबतो, पुढच्या भागात भेटणारच आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.